दरम्यान अमेरिका आणि इस्रायल सोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान इराणने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आज इराणनं सर्वोच्च नेतेपदासाठी मोज्तबा खामेनी यांची निवड केली आहे। मोज्तबा हे त्यांचे वडील अली खामेनी यांची जागा घेतील, ज्यांची संघर्षाच्या पहिल्याच दिवशी हत्या करण्यात आली होती। इराणच्या या पावलावरून असं दिसून येत आहे की अमेरिका आणि इस्रायल सोबतच्या संघर्षानंतर एक आठवडा उलटून सुद्धा तेहरानमध्ये कट्टरपंथी सत्तेत आहेत। अली खामेनी यांच्यानंतर नवीन नेता निवडण्याचं काम 88 धर्मगुरूंच्या या संघटनेला सोपवण्यात आलं होतं। निर्णायक मतदानानं तज्ज्ञांच्या सभेनं अयातुल्ला सय्यद मोज्तबा होसेनी खामेनी यांची इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे तिसरे नेते म्हणून नियुक्ती केली आहे, असं सांगण्यात आलं आहे। युद्ध सुरू असताना इराणच्या सर्वोच्च नेत्याची निवड झाली आहे। खामेनी यांचे पुत्र मोज्तबा खामेनींची नेतेपदी निवड झाली आहे। युद्ध सुरू असतानाच निवड झाली। 88 धर्मगुरूंकडून मोज्तबा खामेनींची निवड करण्यात आली आहे। इस्लामिक रिपब्लिकन ऑफ इराणचे हे तिसरे नेते बनले आहेत। युद्ध सुरू असतानाच या सर्वोच्च नेत्याची निवड करण्यात आली आहे।